नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। आज आपण पाहणार आहोत जाहिरात लेखन। खरं तर जाहिरात लेखन हा अतिशय महत्त्वाचा आणि त्यासोबतच सोपा प्रश्न आहे। सोपा यासाठी कारण खूप मोठा निबंधासारखं काही लिहावं नाही लागत। जितकं तुम्ही छोटं लिहाल, अट्रॅक्टिव्ह लिहाल आणि त्यासोबतच तुम्हाला काही चित्र वगैरे काढून त्याला अजून अट्रॅक्टिव्ह करायचं असतं आणि तुम्हाला लगेचच पैकीच्या पैकी मार्क्स वगैरे मिळू शकतात। पण त्यासाठी काय काय टिप्स फॉलो करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की सगळ्यात पहिल्यांदा आपण जाहिरात लेखनला एक छानसा बॉक्स केलेला आहे किंवा आयत काढलेला आहे, तर तो काढायचाच आहे। त्याशिवाय तुम्ही तुमची जाहिरात नाही लिहायची आहे। त्यानंतर मी छोटासा असं ड्रेसेसचं एक्झाम्पल होतं, प्रश्नामध्ये असं होतं की अमोल ड्रेसेस यासाठी जाहिरात लेखन करायचं आहे आणि त्यासाठी काही दिलं नव्हतं की काय करायचं आहे, कुठे करायचं आहे, तुम्ही हे सगळं तुमच्या मनाने लिहिणार आहात। ठीक आहे। सो कधी एक्झाममध्ये एवढी इन्फॉर्मेशन नसते दिलेली, कधी मुद्दे दिलेले असतात, कधी नसतात दिलेले। तर आता आपण कन्सिडर करतोय की काही मुद्दे नाही दिलेत, फक्त अमोल ड्रेसेस एवढं नाव दिलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला कळतच आहे की हे काहीतरी कपड्याचं वगैरे दुकान आहे। सो मी त्याला असं छानसं असं एक शेप दिलेला आहे। काही रिक्वायर्ड नव्हतं हे किंवा केलंच पाहिजे असं नाही आहे, पण हां छान दिसेल तुमची जाहिरात, त्याच्यामुळे आपण थोडंसं करू शकतो। दुसरी गोष्ट, तुम्ही ही जे काही चित्र वगैरे काढणार आहात ते तुम्हाला कुठलाही कलर्ड पेन नाही वापरायचं आहे। पेन्सिल वापरू शकता किंवा तीही न वापरता साधा ब्ल्यू पेन किंवा ब्लॅक पेन, ज्या पेनाने तुम्ही फुल पेपर लिहिताय तोच पेन वापरायचा आहे। ब्ल्यू पेनने लिहित असाल, ब्लॅक पेनने ड्रॉइंग केलं नाही चालणार। ब्लॅक पेनने लिहिताय, ब्ल्यूने ड्रॉइंग केलं नाही चालणार। जो पेन तुम्ही तुमच्या पेपरमध्ये वापरताय तोच कॉन्स्टंट ठेवायचा आहे। जे काय लिहाल, जे ड्रॉ कराल ते पण पेनने ड्रॉ केलं तरी पण चालणार आहे। शक्यतो पेनानेच ड्रॉ करा, कारण पेन्सिलने केलं तर पेपर चेक होईपर्यंत खूप वेळ जातो आणि ते सगळं मग पुसट होऊन जातं। सो त्यापेक्षा बेस्ट आहे की सगळं पेनानेच ड्रॉ करा। ठीक आहे। आता तुम्ही बघताय की ते पण सगळं पुसट झालं आहे। सो असं होऊ द्यायचं नसेल आणि जाहिरात अट्रॅक्टिव्ह ठेवायची असेल तर त्यासाठी पेनाने हे सगळं ड्रॉ करणं खूप जास्त गरजेचं आहे। बॉक्स तुम्ही पेन्सिलने काढू शकता, नो वरीज, बट मधलं जे काय आहे ते सगळं पेनाने करायचं आहे। सो बघा, जाहिरात लेखन जेव्हा असेल आणि ती एखाद्या क्लासची जाहिरात आहे, एखाद्या ऑफरची जाहिरात आहे, तर त्वरा करा, तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल। सो हे काही मुद्दे आहेत जे तुम्ही लिहून ठेवू शकता की जेव्हा कधी काही ऑफरची जाहिरात आहे, असं उन्हाळी क्लास जॉईन करायचा आहे किंवा काही पण ऑफर वगैरे असं असेल, तेव्हा तुम्ही त्वरा करा असं दोन्ही ठिकाणी लिहू शकता किंवा त्वरा करा, आजच भेट द्या हे लिहू। हे सगळीकडे कॉमन असणार आहे, याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाहीत। कुठलीही जाहिरात आली तर तुम्ही हे कॉमन लिहिणार आहात। त्यानंतर नेक्स्ट आहे आता त्या दुकानाचं किंवा ती जे काही जाहिरात असेल ती कशावरती आधारित आहे, अमोल ड्रेसेस। आता मी याला पण असं छान डेकोरेट करू शकले असते, तुम्ही पण करू शकता। छान एक बॉक्स ड्रॉ करा किंवा काहीतरी करू शकता, फक्त एवढंच की ते ओव्हर नको वाटायला, सिम्पल वाटलं पाहिजे। सो एक असं रेक्टँगल ड्रॉ करा, एक बॉक्स ड्रॉ करा, काही पण जे काही तुम्हाला हवं असेल ते। ठीक आहे। सो फक्त एवढंच की हे नाव थोडंसं हायलाईट झालं पाहिजे, त्याच्यामुळे बाकीच्यापेक्षा याचा फॉन्ट मोठा असला पाहिजे, जसं मी ऑलरेडी मोठा घेतलेला आहे त्याप्रमाणे। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आणि जे नाव तुम्हाला एक्झाममध्ये नाव दिलं असेल तर अर्थात तेच नाव घ्यायचं आहे, नसेल तर तुम्ही कोणतं पण तुम्हाला हवं ते नाव लिहू शकता। जाहिरातीचा प्रश्न मात्र दिला जाईल की जाहिरात ड्रेसच्या दुकानाची आहे, स्टेशनरीच्या दुकानाची आहे, आईस्क्रीमच्या दुकानाची आहे, पार्लरची आहे, जे काही आहे ते। आता त्याच्यानंतर आपण काहीतरी टॅगलाईन वापरतो किंवा आपण जे ग्राहक आहेत त्यांना आवाहन करतो की या आमच्या दुकानामध्ये किंवा आमच्याकडे हे मिळतं, ते मिळतं, जे काही आहे ते। सो शाळा सुरू होत असल्यामुळे तुमच्या स्कॉलर मुलांसाठी स्मार्ट गणवेश शोधत आहात, म्हणजे बघा हे किती छान वाटतंय। तर अशा प्रकारे तुम्हाला पण असं वाटलं पाहिजे की तुम्ही प्रेक्षकांशी बोलताय। जाहिरात ही प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी असते, मग ते कधी आकर्षित होतील, जेव्हा प्रेक्षक तुमच्याशी कनेक्ट करू शकतील। मग तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी लिहू शकता। एखादं टॅगलाईन आठवते ती लिहा, बरं त्यावेळेस नाही आठवत आहे तर असे काहीतरी जनरल स्टेटमेंट्स तुम्ही लिहू शकता किंवा स्मार्ट गणवेश शोधताय इतकं लिहिलं आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलं तरी पण ते अट्रॅक्टिव्ह वाटेल, आणि मग खाली तुमच्या दुकानामध्ये काय काय मिळतं हे तुम्ही लिहू शकता। आता या ठिकाणी बाजूलाच आपण काही छोटे आयकॉन्स ड्रॉ केलेले आहेत गणवेशचे वगैरे, असं पण करू शकता, फक्त एवढंच की पेनाने करा, पेन्सिलने खूप पुसट होत जातं ते। ठीक आहे। सो जर तुम्ही अशा प्रकारचे गणवेश शोधत आहात तर मग आजच भेट द्या अमोल ड्रेसेस। तर अशा पद्धतीने आपण ग्राहकांना सांगतोय की आमच्याकडे हे मिळतं। आता एक्स्ट्रा खाली काय काय मिळतं हे सांगायची गरज पण नाही लागणार, कारण ऑलरेडी आपण गणवेश लिहिलाय, पण तरीसुद्धा क्वेश्चनची अशी डिमांड असते की तुम्ही ते एक्सप्लेन करावं, यासाठी आपण खाली परत एकदा लिहितोय की आमच्याकडे सर्व शाळांचे गणवेश माफक दरामध्ये मिळतील। हवं त्या तुम्ही सर्व शाळांचे याला असं छान ह्याच्यामध्ये टाकू शकता, सो दॅट ते अजून जास्त ठळक वाटेल किंवा त्याच्याकडे जास्त लक्ष जाईल। त्यासोबतच स्वस्त आणि उत्तम दर्जाचे गणवेश मिळण्याचे एकमेव ठिकाण हे वैशिष्ट्य आहे। ठीक आहे। सो तुमच्या दुकानाचं काय वैशिष्ट्य आहे, तर हे वैशिष्ट्य आहे, तर हे पण त्याच्यामध्ये आलं पाहिजे। हवं तर तुम्ही याला पण बॉक्स असं करू शकता, काहीतरी करू शकता जेणेकरून ते हायलाईट होईल।
स्वतः या ठिकाणी मेन काय आहे, आता बघा इथे इमोजी वापरला आहे, असं पण तुम्ही करू शकता, फक्त एवढंच की पेनाने करायचं आहे, फक्त इमोजी रेलेव्हंट असला पाहिजे. आता इथे बघा छान ते बॉक्समध्ये लिहिलं आहे, ते असे ऑफरचं धमाका टाईप असतं ना ते इमोजी, आय मीन काय ते सिम्बॉल, तसं तुम्हाला या ठिकाणी वापरू शकता तुम्ही. की खास सवलत काय आहे, इथे मेन लक्ष गेलं पाहिजे ग्राहकांचं. सो हवं तर तुम्ही याच्याभोवती असे स्टार्स वगैरे ड्रॉ करा, जेणेकरून पहिलं लक्ष इथे गेलं पाहिजे. की खास सवलत बघा, 2 गणवेशावर 30% सूट आणि 1 छत्री मोफत. आता ही ऑफर काय द्यायची हे तुम्ही स्वतः विचार करायचा असतो. ही ऑफर परीक्षेत म्हणजे प्रश्नामध्ये नसते, हे तुम्हाला स्वतःला विचार करायचा आहे. आता अर्थात शाळा जूनमध्ये सुरू होतात, त्यावेळेस पावसाळा असतो, सो आपण छत्री फ्री देऊ शकतो. अजून तुम्ही एखादा कंपास बॉक्स फ्रीमध्ये देऊ शकता, किंवा तुम्ही वॉटर बॉटल फ्रीमध्ये देऊ शकता, किंवा अगदीच तुम्ही एक 4च्या पुढे गणवेश एकत्र घेत असतील एखादा कस्टमर, एवढे कोण घेत नाही पण घेत असेल तर तुम्ही एखादी बॅग देऊ शकता फ्रीमध्ये. फक्त एवढेच की ऑफर थोडंसं विचार करून ठेवायची आहे. नेक्स्ट आहे त्वरा करा, ग्राहकांचे समाधान म्हणजे आमचे समाधान. आता हे ग्राहकांचे समाधान म्हणजे आमचे समाधान हे पण तुम्ही रट्टा मारून ठेवा, हे सगळ्या जाहिरातींमध्ये लिहायचंच असतं, जिथे जिथे तुम्ही काहीतरी ग्राहकांबद्दल लिहिणार असेल त्या सगळ्यांमध्ये. किंवा तुम्ही हे पण सगळ्यांमध्ये लिहू शकता की आमच्याकडे सर्व शाळांचे गणवेश मिळतात, तसंच तुम्ही आमच्याकडे सर्व प्रकारच्या गोष्टी मिळतात वगैरे, हे पण तुम्ही काही ती गोष्ट असेल. आमच्याकडे सर्व व्हरायटी नाही, आमच्याकडे सर्व चवींचे आईस्क्रीम मिळतात, आमच्याकडे सर्व प्रकारचे आईस्क्रीम मिळतात, किंवा आमच्याकडे हे मिळतं ते मिळतं, हे सगळं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे, ते कॉमन आहे, ते सगळ्या जाहिरातींमध्ये डिपेंडिंग अपॉन क्वेश्चन थोडासा बदल करून तुम्ही लिहू शकता. इवन ही सवलत पण कॉमन आहे, फक्त या ठिकाणी गणवेशऐवजी दुसरं काहीतरी टाका, छत्रीच्याऐवजी अजून दुसरं काहीतरी टाका, जे की त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड असेल. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कपड्यांच्या शिलाईची व रंगांची संपूर्ण गॅरंटी. अगेन हे पण वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. पत्ता द्यायचा आहे सावरकर नगर, शंकर मंदिराजवळ, ठाणे पश्चिम. जे काय तुम्हाला हवं असेल पत्ता तो द्यायचा आहे. कधी कधी पत्ता ऑलरेडी प्रश्नामध्ये असतो, मग तोच पत्ता तुम्हाला इथे लिहावा लागेल. पत्त्यामध्ये शक्यतो ना खोली नंबर वगैरे पण टाका, कारण हा खूप जनरल पत्ता झाला आहे, इतकाच जनरल नको आहे आपल्याला. शक्यतो खोली नंबर काहीतरी 1 2 3 4 किंवा प्लॉट नंबर काहीतरी 1 2 3 4 असं काहीतरी टाका, हा खूप जनरल होतोय. असं सापडणं मुश्किल आहे, जरा शंकर मंदिरजवळ वगैरे जाऊन बघावं लागेल. त्यापेक्षा बेस्ट आहे की काहीतरी थोडासा डिटेल पत्ता द्या. मोबाईल नंबर द्यायचा आहे, मोबाईल नंबरमध्ये पण तुम्ही असं XX लिहू शकता, कारण खरा मोबाईल नंबर लिहिण्यापेक्षा काहीतरी वेगळं लिहा. स्वतःचा नंबर नाही लिहायचा, इथे काहीतरी इमॅजिनरी नंबर लिहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताचे जे आपण जाहिरात लिहितोय त्याच्यामध्ये ईमेल ID देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जर कोणाला तुम्हाला ऑनलाईन काही सेंड करायचं असेल, नो डाऊट की व्हॉट्सअप वगैरे आहे, बट तुमचा हा नंबर व्हॉट्सअपचा नसेल तर कोणीतरी तुम्हाला ईमेल करू शकतं, एखादी कंपनी तुम्हाला ऑर्डर ईमेल करू शकते. सो त्याच्यामुळे ईमेल ID, संपर्क, पत्ता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा आपण जाहिरात लिहितो पण हे खालचे मुद्दे लिहायला विसरतो, जे नाही लिहिले तर तुमचे मार्क्स नक्की कापले जाणार. त्याच्यामुळे प्लीज हे लक्षात ठेवायचं आहे. हवं तर ह्याला एक एक्स्ट्रा बॉक्स पण करून ठेवा. ठीक आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी नियम व अटी लागू लिहिले. तुम्ही पाहिलं असेल की ऑलमोस्ट सगळ्या जाहिरातींमध्ये खाली टीप असते. ही अपेक्षित नाही आहे, पण लिहिली तर चांगली वाटेल, म्हणजे असं वाटेल की खरंच या मुलाने जाहिराती पाहिलेल्या आहेत, याला माहिती आहे की काय काय नक्की लिहायचं असतं. सो ते इम्प्रेशन पाडण्यासाठी तुम्ही खाली नियम व अटी लागू असं लिहू शकता, फक्त ते स्टार मार्क पण करायचं आहे. ठीक आहे. आणि दिस रिप्रेझेंट्स की जी काही ऑफर दिली आहे तिला नियम आणि अटी लागू असू शकतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण जाहिरात लेखन करणार आहोत. आणि एवढं लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे. त्याच्यामध्ये अजून काय आपण करू शकतो का हे पण मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आय गेस की एवढं सफिशियंट आहे आणि इतकंच तुम्ही एक्झाममध्ये लिहिलं तरी पण पुरेसं आहे. फक्त एवढंच की थोडेसे अजून डायग्राम्स जे आहेत तर ते पेनाने काढलेत तर छान वाटेल. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारचे तुम्हाला अजून कोणते व्हिडिओज हवे आहेत ते पण मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.